गुरुवार 7 मार्च 2024 रोजी खासदार हेमंत गोडसे हे लोकसभा मतदारसंघ गिरणारे गट दौरा या भागात दौऱ्यावर असून या दौऱ्याअंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते मातोरी, दरी, मुंगसरे, यशवंतनगर, चांची, जलालपूर, महादेवपूर, दुगाव, गिरणारे आणि वाडगाव या गावांमध्ये सामाजिक सभागृह डोम, गावात अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे याबरोबरच विविध लोकहित विकास कामाचा भूमिपूजन, लोकार्पण आणि शिवसेना शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे। यावेळी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते। आज आपल्या गिरणारे गटामध्ये विविध विकास कामांचा, काही कामांचा शुभारंभ, काही कामांचा लोकार्पण सोहळा आणि त्याचबरोबर शिवसेना शाखेच्या उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आपण संपूर्ण नाशिक लोकसभेमध्ये जवळजवळ 455 गाव आहेत, त्यानंतर महापालिका 4, नगरपालिका 1, देवळाली कॅन्टोन्मेंट, परंतु आपण जवळजवळ 90% म्हणजे लोकसभा सदस्य म्हणून जर बघितलं तर केवळ बिल अमेंडमेंट करणं, कायदा बनवणं हाच एक मुख्यतः त्यांचं काम असतं। परंतु आणि निधी अतिशय तोकडा मिळतो, परंतु आपण स्थानिक विकास निधी म्हणजे फक्त 5 कोटी रुपये मिळते 1 वर्षाला आणि या 5 वर्षात 2 वर्ष करोनाचे तर मिळालेच नाही, उर्वरित 3 वर्षामध्ये 5 तरी 15 कोटी रुपये आणि या 15 कोटी रुपयामध्ये 6 विधानसभा आणि त्यानंतर जवळजवळ 30 लाख लोकसंख्या, 20 लाख मतदार या लोकांना कुठलं ना कुठलं काम देणं ही अतिशय तारेवरची कसरत असते। परंतु आपण स्थानिक विकास निधीवरती अवलंबून न राहता आपण राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत ते योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले आणि म्हणूनच जवळजवळ 90% ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आपण काही ना काही काम देऊ शकलो। त्याचबरोबर इतर अनेक मोठे प्रकल्प या ठिकाणी केलेले आहेत, ते आपल्या अहवालाच्या माध्यमातून जनतेपर्यंत ते देखील पोहोचवणार आहोत। मला असं वाटतं का निश्चित प्रत्येक क्षेत्रामध्ये, शिक्षण असेल, पर्यटन असेल, आरोग्य असेल, अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये कुठलं ना कुठलं काम या ठिकाणी केलं। निश्चित येणाऱ्या काळामध्ये देखील ज्या प्रकारे शिंदे साहेब, मोदी साहेब काम करतायत त्यांच्यावरती सर्व जनतेने कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी ठेवावेत हीच विनंती आपल्या आणि हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। सहकार्याने आमच्या लेडीज सुद्धा थोडासा उशीर झाल्यामुळे त्या गेल्या, पण आमच्या लेडीजने पण ह्या रस्त्याकरता खूप MRDकडे खूप तक्रारी केल्या होत्या आणि खूप त्यांचं हे केलं होतं, कामाच्या मागे पाठीमागे राहून सगळ्यांनी सहकार्य करून, आंदोलन करून, पण ते काही काम होत नव्हतं। जेव्हा आपण MRDकडे सांगितलं आणि आपण जेव्हा लक्ष दिलं तेव्हा ह्या कामाला परवानगी मिळाली आणि आज त्याचं आपणच्या हस्ते नारळ फोडून त्याचा आज समारंभ झाला। त्याबद्दल आपणची मी माझ्या चांशीच्या गावच्या वतीने, माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने आणि माझ्या महिलांच्या वतीने आपणची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद आप्पा, तुम्ही अशाच आमच्या कामांना मंजुरी देत राहा, असेच कामं देत राहा। धन्यवाद।
संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.